हं. आपलं भारत सरकार म्हणा, महाराष्ट्र शासन म्हणा, बालविवाह रोखण्यासाठी, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दूरध्वनी आहे, पिक्चर आहेत, पुन्हा तमाशा आहेत, कलापथक आहेत, पोस्टर्स आहेत, चित्रकला स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, व्याख्यानं आहेत, शाळा कॉलेजमध्ये शपथा घेतात बालविवाहमुक्त शपथ, तरी परंतु बालविवाह चालू आहेत. तर हे बालविवाह रोखण्यासाठी एका टायमाला 1000, 2000, 3000 लोकांना तो संदेश देण्यासाठी प्रत्येक मुलामुलीच्या लग्नामध्ये शुभविवाहाचा जिथं बोर्ड लावला जातो ना पाठीमागं, आणि त्याच्या खाली पुन्हा मुलामुलींची नावं असतात, त्याच्या बाजूला पटांगणामध्ये 2 बॅनर लावायचे, शुभ संदेश, बालविवाहमुक्त भारत, बालविवाह केल्यास इतका इतका दंड होतो, बालविवाह आढळून आल्यास किंवा होणार आहे असं समजल्यास त्वरित ग्रामसेवक किंवा तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, बाल कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. बस एवढा जरी एक संदेश दिला, आणि असा संदेश प्रत्येक लग्नामध्ये देण्यासाठी पोस्टर्स लावली पाहिजेत. लावा ना, बाहेर लावा 2, मंगल कार्यालयामध्ये लावा, महिलांच्या बाजूला 2, पुरुषाच्या बाजूला 2, आणि नवरा नवरीच्या नावाच्या बाजूला. अशा पद्धतीचं एक नाविन्यपूर्ण एक प्रबोधन करण्याचं एक उपक्रम राबविण्याचं बंधनकारक शासनाने संबंधित लोकांना, म्हणजे कुणाला, मंगल कार्यालय, ज्यांचे लग्न आहे त्यांच्या घरच्या लोकांना, ग्रामपंचायतीला, अशा वेगवेगळे परिपत्रक काढून अवेअरनेस करावा आणि त्यांना असे पोस्टर्स लावणे बंधनकारक करावे की जेणेकरून एका टायमाला 2-3 हजार लोकांपर्यंत तो संदेश जाईल. आवडलं तर हे सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.